नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 28 जून 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये जर का पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना दिसेल। धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे। त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। जळगाव जिल्ह्यासोबतच भुसावळमध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज या ठिकाणी पडताना आपल्याला दिसणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस या भागात पडेल। सोबतच विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसेल। अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडू शकतो। भंडारा आणि गोंदियाला हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे। येथे सुद्धा आज जोरदार पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। वर्धा येथील हिंगणघाटमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो आपल्याला दिसेल की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आज आपल्याला दिसेल की काही भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यामधील चिखली, सिल्लोड या भागामध्ये आज आपण पाहायला गेलो तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे। कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळी त्यासोबतच आपण पाहत असताना आपल्याला दिसत तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला उपनगरात जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। या भागाला सुद्धा थोडा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाशिकला सुद्धा भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, मनमाड, मालेगाव, पाऊस आज पडताना चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा आज सातारा जिल्ह्याला पावसाचा फटका आज बसू दिसत शकतो। आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। आज आपल्याला या जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। सुद्धा काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडताना दिसेल। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड, चिखली, पैठण जिल्ह्यातील या भागामध्ये सुद्धा सांगोला आपल्याला दिसत आहे की मोहोळ येथे सुद्धा पावसाची शक्यता आज हवामान विभागाने आज आपल्याला वर्तवलेली आहे। पाऊस पडताना दिसत लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील काही परळी, काही ठिकाणी माजलगाव या भागामध्ये, गेवराई या भागामध्ये सुद्धा सोबतच आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भागामध्ये जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे। नांदेड जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये आज पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसणार आहे। उदगीर त्याचबरोबर परभणी, हिंगोली, वाशिम या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी गेलो तो काही जोरदार पाऊस दिलेला आहे। आज आपल्याला पडताना दिसत पाऊस आहे। पडण्याची शक्यता जास्त आहे। त्याचबरोबर यवतमाळ, बीड जिल्ह्यातील काही या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असताल गेवराई तर या आपल्याला दिसेल की भागामध्ये येथे सुद्धा आज पावसाच्या सरी पडताना वाशिम मध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। अहिल्यानगर मध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे। त्यामुळे येथे सुद्धा आज पाऊस पडू शकतो। या भागामध्ये त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा घोडेगाव, आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला राहुरी या भागामध्ये सुद्धा पावसाच्या सरी पडताना हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्याला या ठिकाणी सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहे। आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश पुणे जिल्ह्याला सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात काही भागांना येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला इंदापूर या भागामध्ये घ्या। धन्यवाद। थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसणार आहेत। हवामान विभागाने तसा अंदाज या भागामध्ये दिलेला आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर मित्रांनो, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता नाही आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।